बाधा येथील सर्व शेतकऱ्यांना नमस्कार। आपण सध्या आहोत औसा तालुक्यातील बाधा ग्रामपंचायतमध्ये। शासनाची जलतारा योजना नेमकी काय आहे, शिवारातलं पाणी शिवारात अडवल्यानंतर पाणी पातळीमध्ये कशा पद्धतीने वाढ होणार आहे आणि जलतारा योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकी कोणती कागदपत्रे द्यायची आहेत, या सर्व संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी आज बाधा ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी ग्रामसेवक साहेब एम सूर्यवंशी साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकी जलतारा योजना काय आहे, शेतकऱ्यांनी त्यात कसा सहभाग घ्यायचा आहे आणि त्याचा फायदा काय होणार आहे, याबाबतीत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार साहेब। सर्वांना नमस्कार। शासनाची जलतारा योजना नेमकी काय आहे? जलतारा योजना खूप चांगली योजना आहे। शासनानं जलतारा योजना ही आता सुरू केली या वर्षापासून। तर जलतारा योजना शेतकऱ्यांनी का करावी, आपल्या शेतीमध्ये पडलेलं पावसाचं पाणी आपल्या शेतीमध्ये मुरवायचं आहे। आपली जलपातळी भूजल पातळी कशी वाढेल यासाठी आपण उपचार करतो ना। तर शासन आपणाला 4,500 ते 5,000 रुपये एक खड्डा करण्यासाठी देणार आहे। तर 1 एकर क्षेत्रामधील पावसाचं पाणी पडलेलं पावसाचं पाणी त्या खड्ड्यामध्ये आपल्याला मुरवायचे आहे। 5 बाय 5 फूट आणि 6 फूट खोलीचा खड्डा तयार करायचा आणि त्यामध्ये दगड गोटे घालून पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि थोडा उतार ठेवायचा, जेणेकरून पावसाचं पडलेलं पाणी त्या खड्ड्यामध्ये मुरल। तर यासाठी आपण ग्रामपंचायत बाधाकडून आपण बाधा गावातील नागरिकांना जाहीर आवाहन केलं होतं की बाबा आपल्या शिवारातील पावसाचं पाणी आपल्या शेतीमध्ये मुरवण्यासाठी आपण शोषखड्डे करून घ्यावा, असं आपण आवाहन केलं होतं। त्याप्रमाणे आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे दाखल केलेले आहेत। तर यामध्ये बाधा येथील जलतारा योजनेचे लाभधारक आहेत। सुरुवातीचे पहिले लाभधारक आहेत बाबू नंदू आगलावे, दुसरे आहेत आनंदा सीताराम कोळी, तिसरे आहेत अनिता सूर्यकांत पाटील, चौथे आहेत सुमित सूर्यकांत पाटील, पाचवे आहेत लाभधारक सलीम इस्माईल शेख आणि 6वे लाभधारक आहेत मुजबुद्दीन नईमुद्दीन खोजे। तर हे जलतारा योजनेचा प्रस्ताव तयार करताना आपल्याला फक्त 7/12/8 आधार कार्ड प्रत, बँक पासबुक झेरॉक्स प्रत आणि जॉब कार्डची झेरॉक्स प्रत आपल्याला एक ग्रामपंचायतीकडे जमा करायचं आहे। तर आज बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे जमा केलेत। तात्काळ आम्ही मंजुरी घेऊन आपण जलतारा योजनेची जास्तीत जास्त व्यापक प्रसिद्धी देणार आहोत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। ही एक लोकचळवळ झाली पाहिजे, आपल्या शिवारातील पाणी आपल्या शिवारामध्ये मुरलं पाहिजे, अशी मी सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना, शेतकरी बांधवांना मी विनंती करतो आहे की ही लोकचळवळ करून जास्तीत जास्त पाणी, पावसाचं पाणी आपल्या शेतामध्ये कसं मुरलं हे बघितलं पाहिजे। धन्यवाद। या जलतारा योजनेविषयी बाधा गावचे प्रयोगशील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। जलतारा योजनेच्या संदर्भात तुम्हाला नेमकं नागरिकांना कशा पद्धतीनं आवाहन करायचं आहे आणि जलतारा योजनेचं महत्त्व कशा पद्धतीनं आहे? नमस्कार। मी तमाम भाद्यातील सर्वच शेतकऱ्यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की सध्या जी शासनाची योजना निघाली आहे जलतारा, तर सध्या आपल्या भाद्यामध्ये बोरिंगचं प्रमाण खूप वाढलं आहे। तर बोर किमान 800 ते 900 फुटापर्यंत आपल्याला बोरच्या माध्यमातून पाण्याच्या शोधाच्या माध्यमातून जावं लागतं आहे। तर ही कुठंतरी पाणी पातळी खालावलेली आहे। त्या पाणी पातळीला उंचावण्यासाठी, वॉटर बँक तयार करण्यासाठी एक जलतारा म्हणून शोषखड्डा आहे। याची साईज 5 बाय 5 बाय खोली त्याची 6 आहे। याहीपेक्षा अधिक खोली किंवा रुंदी आपण घेऊ शकता आणि याच्या मोबदल्यात याला 4,000 ते 5,000 शासनाची मदत आहे। आणि आपल्याला आपलं उत्पादन जर वाढवायचं असेल, एक ग्रीन बेल्ट हरित पट्टा जर तयार करायचा असेल, तर त्याला फक्त केवळ पाण्याचीच आवश्यकता आहे आणि त्याच पाण्याची कमतरता असल्यामुळं सध्या आपण भूगर्भामध्ये वाहून जाणारं जे पाणी आहे ते त्या खड्ड्याच्या माध्यमातून भूगर्भ रिचार्ज करून पाणी पातळी वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ह्या जलताऱ्याची मदत होणार आहे। आत्ताच आमच्या ग्रामपंचायत अधिकारी सूर्यवंशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच शेतकऱ्यांनी, हजारो शेतकऱ्यांनी या जलताऱ्याचा लाभ घ्यावा। आज साहेबांनी मागच्या 15 दिवसामध्ये आव्हान केलं होतं शेतकऱ्यांना, त्या आव्हानाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद म्हणून आज प्रायमरी स्टेज 5 ते 6 शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करून
आज बाबराव नंदू आगलावे यांना आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी मार्क आउट दिला आणि त्यांनी पाडलेल्या खड्ड्याची पाहणी सुद्धा केली. त्यांनी खूप छान अशा प्रकारे खड्डा त्या ठिकाणी 5x5 खोली 6 असताना सुद्धा त्यांनी 8x8x9 अशा प्रकारचा खूप मोठा जलतारेचा खड्डा करून त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. अशा प्रकारे सर्वच शेतकऱ्यांना मी परत एकदा हात जोडून आवाहन करू इच्छितो की यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून जलतारेचा लाभ घेऊन आपल्या भाद्याची पाणी पातळीमध्ये वाढ करण्यासाठी निश्चित प्रयत्न करावा. एवढंच बोलतो आणि परत एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंतीपूर्वक सांगतो की खरंच या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. यानंतर आपण बहादा गावचे गेल्या अनेक वर्षापासून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असणारे प्रयोगशील शेतकरी सूर्यकांत पाटील साहेब यांच्याशी बोलणार आहोत. जलतारा योजना ही शासनानं सध्या कार्यान्वित केलेली आहे. यासाठी बहादा ग्रामपंचायत खूप युद्ध पातळीवर काम करत आहे आणि या ठिकाणी ग्रामसेवक साहेब M.U. सूर्यवंशी साहेब तळमळनं अनेक शेतकऱ्यांना वैयक्तिक भेटून त्यांना याबद्दल अधिक माहिती देत आहेत. तळमळनं त्यांना याचं महत्त्व पटवून सांगत आहेत आणि जलतारा योजना बहादा गावामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापकरित्या एक चळवळ म्हणून तयार करण्याचा त्यांचा एक मानस आहे, प्रयत्न आहे, खूप तळमळ आहे. नेमकं जलतारा योजनेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी यात कसं सहभागी व्हायचं आणि याचा फायदा काय होणार आहे? सर्वप्रथम मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की आज पाणी हे जीवन होऊन गेलेलं आहे. पाणी म्हणजे आर्थिक नाडी शेतकऱ्याची होऊन बसलेली आहे. निसर्गाच्या अवकृपेनं कधी अतिवृष्टी होते, कधी कमी पाऊस पडतो. त्या ठिकाणी आपण पाहतो की अतिवृष्टी जरी पडला असेल पाऊस तर ते कुठं पाणी आडवा जिरवा असे काही कामं न झाल्यामुळं ते पाणी वाहून जातं आणि नदी नाल्याकडे तळ्याकडे वाहून जातं आणि बरेचसं 4 महिन्यापर्यंत शेतकऱ्याला एकदम ड्राय होऊन जातं. हे ग्लोबल वॉर्मिंग सगळं निसर्गाची अवकृपा ह्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर आपण पाणी वाचवा, पाणी जगवा आणि कसं जीवन आपलं सुलभ करा ह्या दृष्टिकोनातून आपण पाहायचं असेल तर आपण शासनाचे जलतारा योजनेअंतर्गत जे काही माहिती आपल्याला ग्रामविस्तार अधिकारी माणिकराव सूर्यवंशी साहेब तसेच आमचे युवा नेते अमोल पाटील आणि सर्व शेतकरी ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्यांना यांनी प्रोत्साहन करून बोलावून माहिती दिली आणि त्या संदर्भातील आपण सर्व गावातील किंवा आपल्या शिवारातील किंवा आसपासच्या खेड्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे जलतारा योजनेचा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी लाभ घ्यायला पाहिजे. कारण का हे जलतारा योजना म्हणजे आपण पाण्याची पातळी जसं अमोल पाटलांनी सांगितलं 800च्या खाली गेलेली आहे, पण निश्चितपणे आपण त्याचं काहीतरी पाण्याचं सॅच्युरेशन करणं आवश्यक आहे. त्याला पाण्याचं चार्जिंग केलं जमिनीमध्ये तरच आपल्याला पाणी मिळेल. पाण्याचा वॉटर बँक म्हणून स्टॉक करण्याची आवश्यकता आपल्याला या काळाने पुढील काळात आपल्याला खूप दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. कारण शेती हे पाण्याशिवाय नाही आणि पाणीही जनजीवन आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी माझी नम्र विनंती आहे की बाबा मान्यवरांनी जे सांगितल्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने केलंच पाहिजे. आपण पाणी अडवलं पाहिजे आणि पाणी टिकवलं पाहिजे जमिनीमध्ये. मी ज्या वेळेस कुठेही तंटा मिटवीला जात असताना अनेक जणांचे सामायिक विहिरीचे पाण्याचे पातळीचे कमी झालेली असते आणि त्यांचे तंटे होत राहतात किंवा बांधावरील बोराचा पॉईंट कुण्या पाण्याकडून सांगितलं तर तिथंही म्हणजे अडचणी तयार येतात आणि तिथं काहीतरी आम्हाला सांगून करून कुठंतरी एक सांगायची पाळी येते. तर हे सर्व काय कशामुळे होतं आहे? हे पाण्यासाठी होतं आहे. शेतीला पाणी आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी मिळून या ठिकाणी शासनाची योजना जी आहे जलतारा योजना ते निश्चितपणे राबवली पाहिजे आणि आपण त्याचं पुढील दृष्टिकोनातून आपल्याला लाभ कसा होतो हे नक्की आपण पाहिलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो. अशा पद्धतीनं आपण आज बहादा ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी अनेक शेतकरी एकत्र आले होते. त्यांना ग्रामसेवक साहेबांनी जलतारा योजनेबद्दल सखोल माहिती दिली. अनेक शेतकरी याकडे प्रवृत्त होताना दिसत आहेत आणि अनेक विषयावर या ठिकाणी चर्चा झाली. त्यामध्ये जलतारा योजनेत अनेक शेतकरी सहभाग नोंदवताना दिसत आहेत. यामध्ये असा एक फायदा आहे की ज्या ठिकाणी शिवारात कुठंच पाणी अडवण्याचा प्रकल्प झाला नाही, नैसर्गिकरित्या बंधारे नाहीत, काही ठिकाणी अपवादानं त्या ठिकाणी जे वाहून जाणारं पाणी आहे ते या जलतारा योजनेच्या खड्ड्यामुळं शिवारातच मुरणार आहे. त्यामुळं
पाणी पातळी तिथं वाढ होणार आहे आणि त्यामुळे विहिरीच्या पाण्यात वाढ होणार आहे, बोरच्या पाण्यात वाढ होणार आहे आणि त्यामध्ये सिंचन प्रक्रिया वाढणार आहे आणि एक हरितपट्टा तयार होणार आहे. हा पहिला फायदा. दुसरा फायदा असा आहे की अनेक जमिनीला सध्या चिबड लागते. त्यामुळं ज्या ठिकाणी अशी जलतारा योजनेचे व्यापक प्रमाणात आपण खड्डे घेणार आहोत, जलतारा योजना व्यापक प्रमाणात राबवणार आहोत, त्या ठिकाणी या जलतारा योजनेच्या खड्ड्यामुळं चिबड कमी होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे आणि शेती पिकण्यासाठी मदत होणार आहे. चिबड लागून अनेक ठिकाणचं धान्य सध्या पाण्यामध्ये नासून जातं. हा शेतकऱ्यांचा नुकसान यामुळे टळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेऊन आपला भादा एक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पाणीदार भादा होणार आहे हे करण्यासाठी भादा गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती आपणाला ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे. आणि यासाठी वैयक्तिकरित्या आपल्या येथील ग्रामसेवक साहेब वैयक्तिकरित्या दररोज अनेक शेतकऱ्यांना संपर्क करून या योजनेमध्ये सहभाग करून घेत आहेत. धन्यवाद.